मनोहर मामा ना तिकडे गावात चालले. काय काहीतरी आलंय ना ते बघायला. तर पूजा चालली त्यांच्यासोबत. मी जाऊ का? बाई थांब मग. मनोहर नका करूया पुरीले. अगं तसं नको म्हणू. ने असं म्हणणे ना. आणि पिंकी दीदीला पण पाठव ना. जगे दादा चालतो का तू आमच्या सोबत? कुठे चालले? अरे ते गावात ते आलंय ना काहीतरी. काय आलंय ना ते काय? ते का सोंग पाहायला चालली का? ते का हमेशाच येतात. ते काय ते विकायला आले. काय आलं रे जगे? अव ते भांडेन कुंडे लय मोठं दुकान आलं गावात. तर ते का पाहायला जावं लागते का? आपल्याला का घ्या थोडी लागते काही. मग काय पाहायला जावं लागते हो काही का आणलं का सारखी. मी आणलं कुठे बरं चालतं का? बरं चल मग. बापा बावर बैराणी वावरात नको जाऊ. जगे तो काय खरंय? आता जशी संध्याकाळी घेशीलच नाही तर पोरीला हिंडू नको बापा वावर येईनो. ते नाजूक आहे. ऊन गिन लागलं तर बसा लागेल बापा. राणी बाई तू नको जाऊ बाई. तीच खेळ आपल्या दारात. अगं मोठे आहे जाऊ दे ना गं मला. दादा आहे ना सोबत. दादा सोबत जाते ना मग मी. येऊ दे ना मी हाव ना संग. एकटाच चालला का? नाही मला दोस्त आहेत. रम्या आहे. लागे शर्या येते आणि मी. काही काम नाही बाबा. नाही बाई राणी. ते लेकर चालले बाई. पोरायच्या नंद नको लागू. ते पोरायले काय होडले कायले जाऊन बसतील कुठे. नको तू नको जाऊ माय बाई. जंगलाय ना तसं आता उन्हाळ्याचं कोणी वावरायत राहत नाही. काही काम नाही. जा रे जग्या तू जा. काय हिंड रे उन्हाचं? काय काम आहे तुलाच खाली जायला लागते. येतो मी चक्कर मारून जंगलातून. मोठी आई जाऊ दे ना ग. दादा चालला ना. त्याचे फ्रेंड्स पण आहेत ना सोबत. सायकलने चालला का रे? मोठी आई जाऊ दे ना मला. त्याच्या सायकलवरती बसून जाते ना मी. राणी नाही सांगितलं ना तुला? जा लागत नाही बाई. ते पोरं हिंडता तिकडे तिकडे. काही काम नाही. पोरीच्या जाती नसं हिंडू नये माझ्या चांगलाय ना. चांगलं नसते. काय ग मोठी आई पोरगी म्हणत राहते. अगं मुलीने एव्हरेस्ट चढणं सुरू केलंय. मुलगी पायलट आहे. मुलगी काय नाही करत. आणि तू मुलगी आहे जाऊ नको. पोरीनं जाऊ नये. पोरीनं हे करू नये. पोरीनं घरातच राहा. पोरीचं असं पोरीचं तसं असेच बोलत राहते. मला नाही आवडत. मी या काळातली मुलगी आहे. मी सगळीकडे जाणार. सगळी फिरणार. सगळं काही करणार. हो ना ग आजी? हाव मग मोठी झाली की मोठी झाली की करजो. आता तुला नाहीस मोठी झाली की मग सगळं करजो माय बाई. मी तर म्हणतोय पाय तुला मी 12 महिन्यासाठी घेऊन येईन ती. मग सारे जंगलच हिंडजो तू. मोठी झाली की आता लहान आहेस. तर बाबा काय म्हणतील माय बाई. तुझी मम्मी ते मंदा तर फाडून खाईन मालिकीले म्हणीन. इनच नेलं राणीले. माय राणी बिमार पडली असं म्हणीन. ऊन लागते माय बाई. जंगलाईनं लय ऊन असते. इचुकाटा असते. काटे रुततात पायात. का जंगल का सोपा आहे का बाई? जादू पण अशीच करत राहते. मामी काय करत आहे? मामी बोलत का नाही का आजी? चल ये बसू दे. मामी धंदा करते. हे नादी नको लागू त्या मामीच्या. ए मोठी आई आपण इथं आलो तर मामीला नाही आवडलं का? मामी असं छान बोलत का नाही आपल्या सोबत? बोलतात ना. एवढी तर छान बोलते. काल बोलली नाही का? असं नाही बोलत. तू कशी बोलते माझ्यासोबत? माझ्या मोहिनी मामी कशा बोलतात. माझ्या रश्मी मामी कशा बोलतात ना तशा ह्या मामी नाही बोलत. तुला माहिती आहे का मोठी आई? मला ना म्हणजे मी नाही म्हणजे कसं सांगू मी तुला? तोंडानं सांग. शायनी हो पोरगी. सांग काय सांगायला तुम्ही? तुला काही पाहिजे की का? काय बाई आमच्या गावात काही भेटतही नाही बाई. आता तुला सगळी माय शहरातली सवय. तिथं काही भेटत नाही माय. खाले नाही ना काय नाही. ते गावातल्या दुकानातलं तर बाई तो मामा म्हणते ते पोरगी नाजूक आहे. मुंबईत राहणारी पोरगी तिथे काही माई खाऊ नका घालू असं म्हणते माय बाई. काही आणता येत नाही. आबा बाजारा गेले की नाही. मी आबाला सांगीन त्यासाठी काही आणि आले. नको ना आजी. मला काही नाही आवडत खायला वगैरे. मला ना गावात राहायला नदीवरती जायला असंच आवडतं मला. असं खायला नको. मला लागायचं नको खायला. लय शायनी आहे ती. तिच्या बाबाने शिकून पाठवलं तिले खायला काही मागून. अगं नाही नको. आजी ती मामी बघ कशी चोरून बघते आपल्याला. आपल्यासोबत बोलत नाही आणि चोरून बघते आपल्याला. जाऊ दे तशी जाय. ते डिवऱ्या म्हशीवानी वटार पायटे पण बोलता येत नाही तिले. जसं काही तोंड शिवलं तिचं. धंदा वाढला ना तिचा आता. लय तिच्या उरावर बसला अशी. आजी तुला सांगू का? मला ना मामा आणि मामींमध्ये कोण कोण आवडते तुला सांगू का? मला ना मामामध्ये ना मला मनोहर मामा आवडतात.
माझ्या रवी मामापेक्षा श्याम मामापेक्षा सुद्धा मनोहर मामा खूप चांगले आहे. आणि माहितीये का आजी, आणि मामींमध्ये ना मला मोहिनी मामी आणि रश्मी मामी आवडतात. सुषमा मामी नाही आवडत मला, ती बोलतच नाही चांगली. बघ बघ कशी बघती मला. काय व पोरी, कोण पाहते मला वाकू वाकू? सांग बाई, आता भाषी म्हणते मामी मला वाकू वाकू पाहते, मामी म्हणते भाषी मला वाकू वाकू पाहते. नाही मामी, तुम्हीच तर मला बघून राहिला तिथून, मी नाही बघितलं तुम्हाला. आवाजच ते म्हणते मामी माझ्या बोलत कोण नाहीत. म्हटलं मामी धंद्यात आहे, मामी काम करून राहिली. रिकामपर आहे का माय बाई? उसप उसप रिकामपर आहे का? कालपासून तिला पाहायला पाहिजे मला. पण काय बोलू सांग? तर पोरगी म्हणते मामी बोलत नाही. तिच्या मम्मी पप्पाला काय सांगेन ते की मामी बोलत नाही. पण बाई मामी लय धंद्यानं बेदम होऊन राहिली हो बाई. एकटीलाच करावं लागते ना मला सगळं. सांग आता, धंदा करू का तो संग बोलू माय बाई? अहो सुषमा, मी काय म्हणतो ते वरण भाताचं कुकर लावजो. ते राणीला आदत आहे बरं वरण भात खायची. हो, तिला जेवणात वरण भातच पाहिजे. एकदाची पोळी नसली चालते, पण तिला भात पाहिजेच. लावजो म्हटलं यादीनं. हो, चालली तुमच्या पोरीला काही धंदा नाही. मीनाबाईला काही डोकसं नाही का? उलसं काही काल लोकांची लेकरायला घेऊन यायला लागते. कशी हसवा आता लोकांची काय आता? ते लेकरू माग लागलं आलं मोठे संग. तू का ते काय 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 पाहुणी नाही का कोणी? लेकराची जात लहान आहे, तिला या वाटलं. तिच्या मायली आण लागत होतं, बापाली आण लागत होतं. अति तर कामाले बायास लावेल आहेत ना. राती ते पोरगी उलशीत निजली नाही. गरमी होती. काय माय बाई, तिच्या त्या कल्याण मला झोप नाही लागली निरा. एवढा लाल लेकरू काय आले, माय बापानं पाठवा, स्वतः घरी ठेवा. मीनाबाईला डोकसा पाहिजे ना. आपण चालले लोकांच्या लेकराईले घेऊन दुसऱ्याच्या डोक्याला काव. खर्च नाही वाढत, खर्च थोडा होते का? माय बाई, एका लेकरानं काय खर्च वाढतो सुषमातवाला. इतकं हलकटावानी नाही करावं बाई. इतकं हलकटावानी. अहो बाई, उलचिक लेकरू ते का तो घरचे का पोत भर गहू खाते का आता? 2 दिवस राहते माई पोरगी, ती तिच्या संग 2 दिवस राहीन. ते तो घरी काही वर्षभर आली नाही. भल्ली बाई हलकटा सुषमा, तू काही मान. किती आधार आहे तिच्या मायबापाचा मा पोरीले. मग मी काय करू? तुमच्या पोरीला आधार आहे, मला आहे का? मला देतात का 2 रुपये? तुमच्या पोरीला द्यायला गठ्ठ्या गोळ लागते म्हणून तुमची पोरगी वागवेन तिच्या पोरीले डोक्यावर. मी काय नाही वागू? चालली होती घेऊन, स्वतः आली तर आली. आता त्या पोरीला कपडे नाही घ्यायला लागतील का? आता मीनाबाईला साडी घ्या, पिंकीला काही कपड्याला पैसे गिशे नाही देत. एवढ्या मोठ्या पोरीला काय आता कपडे घ्या? लहान राहिली का ते शिवमले घेऊन एक ड्रेस. ते मीनाबाईला घेईन साडी. आता म्हणू नका त्या राणीले कपडे घे म्हणून. एवढे पैसे नाहीत आमच्याजवळ. मीनाबाईला समजायला पाहिजे की काय आले आपण अधिक महिन्याला चाललो. भावाला खर्चात पाळायला देराची लेकरं घेऊन आली होती. अजूनही आणा लागत होते म्हणा. नंदा गिंदाईचे, शेजारा पाजारायचे. भाऊ होती करोडपती नाही, सगळेलेच कपडे घेते. मग ऐके ना, तिला नाही समजत तर तुम्हाला नाही समजत का? ते लेकराला नाही समजत. लेकरू मागं लागतच असते मी येतो. पण तुम्हाला समजायला पाहिजे का काय आला लोकांचे लेकरं? आता त्या पोरीले ड्रेस घेतो म्हटलं तर सस्ता होते का त्याचा ड्रेस? मग घेऊ नको, पण बोलू नको ना, खल्ला नको ना. ते घरी जाऊन पोरगी तिच्या माय बापाला सांगेन ना. त्या बाप एकदाचा मुका राहीन, पण तिची माय तर मला जन्मभर टोमणी मारीन. मुखी राहीन बिचारे. घेऊ नका, पण म्हणू नका ना काही. सुषमा, बाजार भरू नको उगाच. काय मी बाजार भरवत नाही असं का? वहिनी हे बा, वहिनी मी काय म्हणतो, मला नाही पाहिजे ना साडी गिडी. मला पाहिजेच नाही ना. कपड्याचा विषयच नाही. कपडे घ्यायला लागतात, कपडे नाही घ्यायला लागत ना. जरासा भावाचा विचार करत जा ना. जर एकुलता एक भाऊ लय करोडपती नाही आहे. तुमच्या मायबापानं काही लय मोठी इस्टेट नाही कमावून ठेवली म्हणून 2 एकर इकाव आणि तुम्हाला काही कराव. हातावर पोट आहे आमचं. तुम्ही आलेच काय काम होतं अधिक महिन्याले? किती काही भाऊ म्हणीन माय म्हणीन, तुमचं काम आहे ना. नाही म्हणणं काही लोकांना खर्चात पाळा उगाच. तुम्ही बाई स्वतः आल्या, 2 लेकरायला घेऊन आल्या आणि देराची पोरगी घेऊन आल्या. असं नाही पाहिलं बाई, असं नाही पाहिलं. आम्ही आमच्या भावाचा लय विचार करतो माय बाई. आमच्या भावाले आम्ही उलसक त्रास नाही देत, तुमच्यासारखं नाही आमचं. धंदा करू पुदालं गेला मला. चालली होती लोकांच्या डोक्यावर मिरे वाटेले. म्हातारे झाले तरी यायचे दिवाळ्या रसाळ्या अधिक महिने सरूनच नाहीत राहिले. आता पुढे आजकाल पोरीचं लग्न होते तरी मायची रसाडी करावच लागते आम्हाला.
मी मा घरून किती आटापिटा करून आली होती का मा निघणं, तरी तू नाटा लावस म्हणून मी आली. तुला काय काम होतं का मा? नांदी नको लागू तिच्या. म्हणजे काम होतं का? म्हणजे साऱ्या गावातल्या लेकी बाई येऊन गेल्या, आणि तू येशील नाहीस का? इले का हाय? ही नाही गेली का बापाच्या घरी? बोल नको तिच्या संग. करू दे, तुला माहिती आहे ना तिची सवयच आहे तिले. मा फक्त वहिनीले म्हण त्या राणीचे देखता तमाशा नको करू. ती राणी सगळं घरी जाऊन सांगेन. तू घेऊ नको म्हणा काही. मला मला काहीच नाही पाहिजे. त्या म्हटलं वाटते मनोरले आहे ना मला साडी घे म्हणून. तुला लय रिकामे धंदे येतात ना. मला काय साडी पाहिजे? मागरी का कमी आहे का? याच्या साडीच्या माथा हाव कमी? तू म्हणू नको ना काही विचारे की मला साडी घे का काही. मा पोरीला काले ड्रेस घ्यायला लागते. कोणालाच काहीच नको घेऊ म्हणा माय. आम्हाला पूर्णाची पोळी नको करू. भाजी भाकर खाऊ दे 2 दिवस. मी सकाळीच चालली जातो मा. मा मी सकाळी चालली जातो. फक्त वहिनीले म्हणा भांडण नको करू.